जर तुम्ही गाडीचा किंवा बाईकचा बाजूचा आरसा, ज्याला साईड व्ह्यू मिरर म्हणतात, तो जर लक्षपूर्वक पाहिला आणि त्याच्या पृष्ठभागाला स्पर्श केला तर तुम्हाला लक्षात येईल की हा साधा आरसा नाही, सपाट आरसा नाही, तो थोडा बाहेर फुगलेला आहे, तो वक्र आरसा आहे. मग हा आरसा वक्र का आहे? आपण इथे साधा सपाट आरसा का वापरत नाही? आणि आरशात दिसणाऱ्या वस्तू त्या दिसतायत त्यापेक्षा जवळ आहेत असं यावर का लिहिलेलं असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये शोधूया. आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला वक्र आरशांकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. आता आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये एक प्रकारचा वक्र आरसा पाहिलाय, ज्या आरशात आतला भाग परावर्ती असतो, म्हणजे रिफ्लेक्टिंग असतो. अशा आरशाला आपण अंतर्गोल किंवा अंतर्वक्र आरसा म्हणतो. इंग्लिशमध्ये याला कॉन्केव्ह मिरर म्हणतात. यात काय होतं? यावर पडलेले समांतर प्रकाश किरण एका बिंदूमध्ये अभिसारित होतात. परावर्तनानंतर ते या नाभिबिंदू F वर कन्व्हर्ज होतात. तर या व्हिडिओमध्ये या आरशाचा आतला भाग जो परावर्तन करत होता त्याऐवजी जर बाहेरचा भाग परावर्तन करणारा बनेल तर काय होईल याबद्दल आपण बोलूया. तर पहा, आता हे इथे करून बघू. हे किरण काढून टाकू आणि हा बाहेरच्या ऐवजी बाहेरचा भाग परावर्तन करू शकेल. आता परावर्ती भाग हा बाहेरच्या दिशेने फुगेर आहे. इथे तुम्ही पाहू शकताय ना, याआधी जे आपण बघितलं तो आरसा, त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्केव्ह मिरर म्हणतो. केव्ह म्हणजे गुहा, पण या आरशाला कॉन्व्हेक्स मिरर म्हणतात. आणि व्हेक्स म्हणजे फुगलेला भाग. याला मराठीत बहिर्गोल आरसा असं म्हणतात. बहिर म्हणजे बाहेरून, तर बाहेरच्या फुगलेल्या दिशेने परावर्तन करणारा हा आरसा आहे. मग आता हा आरसा कशा प्रकारे कार्य करतो हे पाहण्यासाठी आपण नेहमी करतो तेच करूया. काय करतो बरं आपण समांतर किरण या आरशावर आपातित करतो आणि मग परावर्तनाचे नियम वापरू आणि मग काय होतं त्यांचं हे बघू. ठीक आहे? तर हे आहे ते आपातित समांतर किरण. बरं, समांतरच का बरं? किरण कुठलेही घेऊ शकता तुम्ही, पण समांतर प्रकाश किरणांचं विश्लेषण करणं हे सोपं आहे. फिजिक्स काही बदलत नाही, परावर्तनाचे नियमसुद्धा तेच आहेत. पण हे सगळं सोपं असावं म्हणून समांतर प्रकाश किरण आपण वापरतो. ठीक आहे, आता परावर्तनानंतर प्रकाश किरणांचं काय होतं ते आपण कसं शोधायचं? तर इथे ट्रिक अशी आहे की आपण प्रत्येक आपातित बिंदूवर झूम करतो आणि इतकं झूम करतो की फक्त त्या छोट्याशा आरशाच्या तुकड्यावर लक्ष केंद्रित करतो आणि तो लहान छोटासा तुकडा सपाट आहे असं मानतो. आणि मग सपाट आरशावरचे परावर्तनाचे नियम आपल्याला व्यवस्थित माहिती आहेत. म्हणून मग या प्रत्येक छोट्या बिंदूवर आपण लंबरेषा काढतो आणि मग परावर्तित किरण काढतो. तर मग या ठिकाणी आता तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि हे सगळं तुम्हाला स्वतःला करता येत आहे का ते बघा. ठीक आहे, आता आपण एकत्र मिळून करूया. पहा, इथे आपण यापैकी एका कुठल्या तरी बिंदूवर झूम करूया. समजा हा बिंदू आपण घेतला तर इथे आपण खूप खूप जवळ जाऊन बघितलं तर पहा हे अशा प्रकारे दिसेल. इथे मी झूम करते तर हा तो बिंदू. तर या बिंदूच्या अगदी जवळचा भाग ह्याला आपण छोटासा सपाट आरसा मानू शकतो, बरोबर? ओके, आता या सपाट आरशाला लंबरेषा काढायची आहे. ठीक आहे, हे आपण आधीसुद्धा केलं आहे. तर मग हा आपला आपाती कोन आहे, बरोबर? कारण हा आपला आपाती किरण आहे आणि मग परावर्तित किरण अशा प्रकारे जाईल. हे कसं कळलं आपल्याला? कारण परावर्तनाचा कोन आपतन कोनाच्या बरोबर असला पाहिजे, बरोबर? आता आपण हेच अजून एका बिंदूवर करूया. समजा आपण हा एक बिंदू घेतला. परावर्तन या ठिकाणी कसं होईल हे आपण आता बघूया. या ठिकाणी हा आपला छोटासा आरशाचा भाग आहे जो आपण सपाट मानू शकतो. आता इथे आपण लंबरेषा काढूया आणि मग त्यानंतर परावर्तित किरण कशा प्रकारे येईल? पहा, तो अशा प्रकारे दिसेल कारण परावर्तनाचा आणि आपतनाचा कोन सारखा असला पाहिजे. चला आता इथून झूम आउट करूया, म्हणजे थोडं दुरून चित्र बघूया. आपलं मूळ चित्र जे होतं त्याकडे बघूया. तर हे काहीसं अशा प्रकारे दिसेल. आता हे सगळं ॲक्युरेट नाही आहे, अचूक नाही आहे, कारण हे आपण अंदाजे हातानेच काढलं आहे. पण या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि प्रत्येक आपातित कोन कशा प्रकारे परावर्तित होईल हे स्वतः करून बघा आणि मग त्यानंतर मी ॲक्युरेट अचूक चित्र या प्रत्येक किरणाचं तुम्हाला दाखवणारच आहे. चला मग आता तुमचा प्रयत्न करून झाला असेल तर ही आहे ती अचूक किरण आकृती. पहा,
परावर्तनानंतर हे प्रकाशकिरण एकमेकांना समांतर नाही आहेत, ते सगळे एकमेकांपासून दूर जाताना दिसतात आहे. याचा अर्थ आपला हा बहिर्गोल आरसा प्रकाशकिरणांना परावर्तनानंतर अपसारित करतोय, म्हणजे डायव्हर्ज करतोय. आणि हाच तर बहिर्गोल आरशाचा गुणधर्म आहे. या उलट अंतर्गोल आरशात काय होत होतं? अंतर्गोल आरसा हा समांतर प्रकाशकिरणांना एका बिंदूवर अभिसारित करीत होता, पण बहिर्गोल आरसा त्या सगळ्या किरणांना अपसारित करतोय, एकमेकांपासून दूर पाठवतोय. आणि या सगळ्यात काय मनोरंजक आहे माहिती आहे का? मनोरंजक गोष्ट अशी आहे की तुम्ही या सगळ्या किरणांना बॅकट्रेस केलं, मागे वाढवलं, तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे बिंदू या आपण आधी पाहिल्या होत्या त्या नाभिबिंदूमधून येत असल्यासारखे वाटतात. आणि म्हणून मग आपण बहिर्गोल आरशासाठी सुद्धा नाभिबिंदू हा परिभाषित करू शकतो. तर मग बहिर्गोल आरशासाठी नाभिबिंदू हा असा बिंदू आहे जिथून प्रकाशकिरण अपसारित म्हणजे डायव्हर्ज झाल्यासारखे दिसतात. ते खरं तर त्या बिंदूमधून येत नसतात, पण तिथून येत असल्यासारखे फक्त वाटत असतात. तर बहिर्गोल आरसा प्रकाशकिरणांना अपसारित करू शकतो. सुपर. पण याचा उपयोग काय आहे? हे सगळं आपण कुठे वापरणार? म्हणजे मला काही नेमकं आठवत नाही आहे. कुठे वापरायचं हे? तर पहा, या आरशाचा एक उपयोग आहे. तो समजून घेण्याआधी एक गोष्ट आपल्याला किरण आकृत्यांबद्दल लक्षात ठेवावी लागेल. ती म्हणजे या किरणांची दिशा आपल्याला उलटवता येते, बदलवता येते. म्हणजे आपाती किरण परावर्तित किरण बनेल आणि परावर्तित किरण आपाती किरण बनेल. म्हणजे मग या बाणांच्या दिशा आपण उलट्या केल्या की आपली नवीन किरण आकृती तयार. पहा, आपण हे करून बघू. या बाणांच्या दिशा बदलून बघू. त्यामुळे आपतन कोन आणि परावर्तन कोन सुद्धा बदलतील, पण एकूण डायग्राम म्हणजे एकूण किरण आकृती सारखीच राहील. लंब पण तसाच असेल. बघा, इथे आपण ते करून पाहूया. तर अशा प्रकारे आपण बाणांची दिशा बदलली तरीही ही किरण आकृती वैध आहे आणि इथे कुठलेही नियम आपण मोडलेले नाही आहे. आणि आता ही किरण आकृती आपल्याला बहिर्गोल भिंगांचा वापर कुठे आणि कसा करायचा हे समजायला मदत करेल. आता या किरण आकृतीमध्ये आपण बघू शकतो की वेगवेगळ्या दिशांनी येणारे प्रकाशकिरण परावर्तनानंतर एकमेकांना समांतर जातात आहे. तर समजा इथे आपण उभे आहोत आणि हा तो बहिर्गोल आरसा आहे. तर समजा इथे झाड असेल, एखादी सायकल असेल. तर पहा, आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की या झाडापासून बाईकपासून येणारे प्रकाशकिरण परावर्तनानंतर थेट तुमच्याकडे येतात आहे. ठीक आहे, याचा अर्थ सपाट आरशाच्या तुलनेत तुम्ही तुमच्या मागे सुद्धा असलेल्या बऱ्याच जास्त गोष्टी अधिक रुंद कोनांमधून बघू शकता, कारण आपण बहिर्गोल आरशातून त्या वस्तूंकडे बघतोय. मग आता या आरशाऐवजी जर आपल्याकडे सपाट आरसा असता, पहा सपाट आरसा, या सपाट आरशामध्ये असाच इथून येणारा झाडावरकडचा येणारा कोन मी काढलाय, तर तो ह्या बाजूला परावर्तित होईल, तो आपल्याला दिसणारच नाही. पण आपल्याकडे बहिर्गोल आरसा असल्यामुळे आपण हे झाड किंवा ती सायकल, बाईक असं सगळं आपल्या मागे सुद्धा असलेल्या गोष्टी बघू शकतो. म्हणजे मग या आरशामुळे आपल्याला एक विस्तृत दृष्टिक्षेत्र मिळतंय, जे आपल्याला सपाट आरशात मिळत नाही. आणि आता या फोटोमध्ये तुम्ही हे स्पष्टपणेच बघू शकता. हा बहिर्गोल आरसा आहे. पार्किंगमध्ये तो होता, तो बाहेरच्या दिशेने फुगलेला आहे. आता या आरशात जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपलं दृष्टिक्षेत्र खूप मोठं आहे. या टोकापासून रस्त्याच्या त्या टोकापर्यंत आपल्याला सगळं बघता येतंय. हा जवळजवळ 90 अंशांचा कोन आहे आणि त्यातलं आपल्याला सगळं काही दिसतंय. आता अर्थातच हे चित्र जरा ओढल्यात आणल्यासारखं वाटतंय, पण ठीक आहे ना. आता समजा आपण या रस्त्याने येत असो आणि समोर हा आरसा असेल, तर आपल्याला या बाजूने कोणी येत आहे का हे व्यवस्थित दिसेल आणि मग आपण धडक वगैरे टाळू शकतो, हो की नाही? आणि म्हणून हे बहिर्गोल आरसे फार महत्त्वाचे असतात. अशा मोठ्या पार्किंग लॉटमध्ये वगैरे नेहमी वापरले जातात. आणि आता आपण आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. याच सगळ्या कारणांमुळे वाहनांच्या बाजूचे जे आरसे असतात ते बहिर्गोल आरसे असतात. या आरशांमध्ये पाहिल्यामुळे आपण आपल्या मागे ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या अधिक रुंद कोनांमधल्या बघू शकतो. सपाट आरसा असता तर ते आपल्याला दिसलं नसतं. आता हा व्हिडिओ आपण इथे संपवू, पण त्याआधी या आरशांवर नेहमी लिहिलेलं असतं, ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. म्हणजे वस्तू ज्या आरशात दिसतात आहे त्या दिसत आहेत त्यापेक्षा जवळ आहेत. पण का? आता पहा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. लक्ष देऊन ऐका. या चित्राकडे पहा.
तुम्हाला आता हे तर पटलंय की सपाट आरशाच्या तुलनेत या बहिर्गोल आरशामध्ये अनेक जास्त गोष्टी दिसतात आहे. सपाट आरशाच्या तुलनेत इथे जास्त गोष्टी दिसतात आहे, बरोबर? म्हणजे जर याच क्षेत्रफळाचा, ह्याच आकाराचा सपाट आरसा जर आपण घेतला असता तर त्यात कमी वस्तू आपल्याला दिसल्या असता. पण बहिर्गोल आरशामध्ये त्यापेक्षा जास्त गोष्टी आपल्याला दिसतात आहे आणि त्याही सगळ्या तेवढ्याच क्षेत्रफळात. पण मग तेवढ्या क्षेत्रफळात जास्त गोष्टी, जास्त प्रतिमा माववायच्या असतील तर त्या प्रत्येक प्रतिमा छोटी व्हायला नको का? त्यामुळे बहिर्गोल आरशामध्ये दिसणारी प्रत्येक वस्तू असते त्याच्यापेक्षा बरीच लहान दिसते, जे सपाट आरशामध्ये होत नाही. सपाट आरशामध्ये वस्तू जशी आहे तशीच दिसते, हो की नाही? तर बहिर्गोल आरशांमधल्या प्रतिमा या सपाट आरशांमधल्या प्रतिमांपेक्षा नेहमी लहान असतात, बऱ्याच लहान असतात. पण आपल्या मेंदूला बहिर्गोल आरशाचा नेहमीचा अनुभव नसतो, आपल्याला सपाट आरशाचा अनुभव असतो. आणि म्हणून जेव्हा आपण या बहिर्गोल आरशांमध्ये बघतो आणि लहान प्रतिमा पाहतो तेव्हा आपला मेंदू आपल्याला काय सांगतो? आपोआप विचार करून तो सांगतो की या गोष्टी दूर असतील म्हणून त्या इतक्या छोट्या दिसतात आहे. कारण सपाट आरशांच्या प्रतिमांचं हेच असतं. आता उदाहरणार्थ हा ट्रक या आरशामध्ये खूप दूर आहे असं वाटतोय, असा दिसतोय, पण खरं तर तो तितका दूर नाही आहे, तो वाटतोय त्यापेक्षा बराच जवळ आहे. आणि म्हणून इथे आठवण करून देण्यासाठी लिहून ठेवलेलं असतं की आरशात दिसणाऱ्या वस्तू वाटतात आहे त्यापेक्षा जवळ आहेत. कारण वाहन चालवताना, गाडी चालवताना आपला अंदाज चुकू शकतो. कदाचित तुम्ही अचानक डावीकडे किंवा उजवीकडे वळाल आणि तुम्हाला वाटतंय की मागून येणारे वाहन दूर आहे, पण ते जर जवळ असेल तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि म्हणून त्या आरशांवर लिहिलेले वाक्य खूप महत्त्वाचे आहेत. तर आता या व्हिडिओचा झटपट सारांश बघूया. जेव्हा आपल्याकडे वक्र आरसा असतो, जिथे बाहेरचा पृष्ठभाग परावर्ती असतो, तेव्हा आपण त्याला बहिर्गोल आरसा किंवा कॉन्व्हेक्स मिरर असं म्हणतो. अशा आरशावर समांतर प्रकाश किरण आपातित केले तर ते अपसारित होतात, म्हणजे डायव्हर्ज होतात, एकमेकांपासून दूर जातात. आणि या आरशांचा उपयोग विस्तृत दृष्टी क्षेत्र मिळवण्यासाठी केला जातो, वाहनांमध्ये किंवा पार्किंग लॉट्समध्ये.